नमस्कार. कधी असं झालंय का की सगळं काही ठीकठाक असूनही अचानक खूप चिंता वाटते किंवा अस्थिर वाटायला लागतं? आपण कधी याचा विचार केलाय की असं का होतं? तर आज आपण याच भावनेच्या मुळाशी जाणार आहोत आणि आपल्या शरीरातील एका महत्वाच्या ऊर्जा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे मूलाधार चक्र. हो, आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी चिंता, भीती किंवा असं अस्थिर वाटण्याचा अनुभव येतोच. ही खरं तर खूपच सामान्य भावना आहे. पण यामागे आपल्या शरीरातल्या ऊर्जेचं असंतुलन हे एक महत्वाचं कारण असू शकतं, हे माहीत आहे का? आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. तर या सगळ्या अस्वस्थतेचं मूळ कदाचित आपल्या शरीराच्या ऊर्जेच्या पायामध्येच असू शकतं. आणि एकदा काही संकल्पना समजली की आपल्याला अधिक स्थिर वाटायला नक्कीच मदत होऊ शकते. हे आहे मूलाधार चक्र. याला मूळ चक्र असंही म्हणतात. आता बघा, जसं कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया एकदम मजबूत असावा लागतो, अगदी तसं हे चक्र आपल्या संपूर्ण शरीराचा आणि ऊर्जेचा पाया आहे. हे आपल्या पाठीच्या कण्याच्या अगदी खालच्या टोकाशी असतं आणि याचं मुख्य काम आहे आपल्याला स्थिरता, सुरक्षितता आणि एक प्रकारची आत्मविश्वासाची भावना देणं. आणि याचा आपल्या भावनांवर थेट परिणाम होतो. विचार करा, जेव्हा हे ऊर्जा केंद्र कुठेतरी अडकवलेलं किंवा असंतुलित असतं, तेव्हा चिंता आणि भीतीसारख्या भावना डोकंवर काढतात. पण याउलट जेव्हा तेच चक्र संतुलित असतं, तेव्हा आपण एकदम स्थिर, आत्मविश्वासी आणि सुरक्षित अनुभवतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आपण या संतुलित अवस्थेपर्यंत अगदी सहज पोहोचू शकतो. मग साहजिकच प्रश्न येतो की या चक्राला संतुलित करायचं तरी कसं? तर चांगली बातमी ही आहे की यासाठी काही खूप सोपे आणि तितकेच प्रभावी मार्ग आहेत. चला मग पाहूया ते कोणते आहेत. इथे काही खूप सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत, जसं की ताडासनासारख्या योगासनातून आपण जमिनीशी आपला संपर्क घट्ट करू शकतो. ध्यानामध्ये आपल्या पाठीच्या कण्याच्या टोकाशी एका तेजस्वी लाल रंगाची कल्पना करणं किंवा लम या बीजमंत्राचा जप करणं खूप फायदेशीर ठरतं. आणि यातलं सगळ्यात सोपं काय असेल तर फक्त गवतावर किंवा मातीवर अनवाणी चालणं. या प्रत्येक क्रियेमुळे मूलाधार चक्राला ऊर्जा मिळते आणि ते संतुलित व्हायला मदत होते. बरं, या सगळ्या क्रिया नियमितपणे केल्याने नेमके काय फायदे होतात? चला, आता हे पाहूया की एक संतुलित मूलाधार चक्र आपल्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडवून आणतं. याचे फायदे फक्त मानसिक नाहीत, तर ते आपल्या संपूर्ण अस्तित्वावर परिणाम करतात. शारीरिक पातळीवर बोलायचं झालं तर आपला पाया मजबूत झाल्यामुळे ऊर्जा वाढते आणि पचनक्रियासुद्धा सुधारते. मानसिक पातळीवर जेव्हा आपल्याला सुरक्षित वाटतं, तेव्हा चिंता आपोआप कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. आणि आध्यात्मिक पातळीवर पाहिलं तर हाच मजबूत पाया आपल्याला पुढच्या विकासासाठी आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी मदत करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा मूलाधार चक्र संतुलित होतं, तेव्हा आपण सततच्या धावपळीच्या आणि तणावाच्या सर्व्हायव्हल मोडमधनं बाहेर येतो. म्हणजे फक्त टिकून राहण्याच्या मानसिकतेतून आपण बाहेर पडतो आणि त्याऐवजी एका शांत आणि स्थिर अवस्थेत जगायला शिकतो. म्हणूनच मूलाधार चक्र म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा तो आधारस्तंभ आहे, ज्यावर आपलं संपूर्ण आयुष्य उभं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हे सगळं करणं किती सोपं आहे हे या एका वाक्यातून इतकं छान स्पष्ट होतं. कधीही खूप जास्त ताण किंवा दडपण जाणवत असेल ना, तर खुर्ची किंवा सोफा सोडून फक्त जमिनीवर बसून पहा. जमिनीशी थेट संपर्क साधल्याने या चक्राला लगेचच आराम मिळतो. तर मग आजच आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी, आपला पाया मजबूत करण्यासाठी यापैकी कोणती एक छोटीशी कृती करून पाहता येईल यावर नक्की विचार करा.